श्री मूळपीठ नायिके, श्री मूळपीठ नायिके माया रेणुके गांबाबाई गांबाबाई गांबाबाई, नको माझी उपेक्षा करू धावलवलाही जी जी जी. मला ना प्रचंड अभिमान आहे हिंदू संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा. आणि ती जी सांगड घातली गेली ना पूर्वीपासून एकत्रित, तर ज्या वेळेला यवनांची आक्रमण होतो दिसत म्हणजे मुसलमान मुघलांची आक्रमण, हा देवच जिवंत राहिना. मग त्यावेळेला गोंधळांनी काय केलं तर तो जगदंबेचा टाक आपल्या गळ्यामध्ये घेतला. या मरियईवाले पोतराज आहेत त्यांनी तो देवीचा जग आपल्या डोक्यावरती घेतला, ते बाहेर पडले. नंदीबैलवाले ते बाहेर पडले. आणि म्हणजे आता तो पिंगळा हा जो आहे तो पिंगळ्याची भाषा जाणणारा. दुकानात गेल्यानंतर ना तो दुकानदार, हा तुमच्या हळदीचा, अरे मी ठरवीन ना, मी माझ्या कार्यामध्ये काय घालायचं, काय कसं कार्य पार पाडायचं, मी तू नाही ठरवायचं. अहो त्याला यजमान जबाबदार आहे. ज्याच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठरतो तो जागरणामध्ये त्याने पहिल्यांदाच सांगितलं बाय की हे माझ्याकडे चालणार नाही, की लोप पावत चालले जे आपण म्हणतो ना. अहो आता हल्ली लग्न समारंभ किंवा याला वारे माप खर्च करतात आणि गोंधळी जागरण गोंधळ कमी घ्या काय फार सांगताय, अरे जगू दे ना त्याला. आणि त्या गादीवर उभं राहून घट मांडल्यानंतर रात्र जागरण करणं आतडी पिळवटून निघतात. हो आत्ताच्या पिढीसाठी पैसा मोठा आहे की आनंद मोठा आहे? नाही, ते खरं पिढीने ठरवलं पाहिजे. पैसा आला पण त्या पैशाबरोबर तो पैसा आला म्हणजे आनंद मिळतोय का आपल्याला? ज्ञानोबा माऊलींनी जे वासुदेव रचलेत ना, ओम नमो भगवते नमो वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्र न जपशिकाय, घुळघुळा वाजती टाळ, घुळघुळा वाजती टाळ, झन झना नादर साळ, झन झना नादर साळ, बाळा पोटी मायरी घेल, बाळा पोटी मायरी घेल. असं ते सगळं खूप म्हणजे ना मन लागलं ना की वेड होऊन जातं. वेड वेड लागतं या गोष्टींचं. काय कसे आहात मंडळी? कॉस्मॉस स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता आज आपल्यासोबत आहेत मंदार परळीकर. आता मंदार दादा आपल्यासोबतच आहेत तर तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणता विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय. तो म्हणजे लोककला आणि त्याला धरून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण या पॉडकास्टमध्ये आज बोलणार आहोत. मंदार दादा तुम्हाला इथे विनंती करते, आता तुम्ही लोककलेमध्ये एवढे आहात तर आपण सुरुवातच एखाद्या देवाची आराधना करून करावी अशी विनंती करते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा शिवा क्षमा धात्री, स्वाहा सुधा नमस्तुते, उदयोस्तु जगदंब. आता आपण सुरुवातच ह्याने करू की आता लोककला म्हणजे नेमकी काय आणि तुम्ही त्याकडे कसे वळालात? आता महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रकारच्या लोककला आहेत आणि मला असं वाटतं, मी विचार करतो त्याला की यांनी ना शिवपूर्व काळात, आता वास्तविक गोंधळी, वासुदेव, कडकलक्ष्मी, जोशी, मानभाव, नंदीबैलवाले, तर असे बहुतशी अशा सगळी जी मंडळी आहेत, तर ज्या वेळेला यवनांची आक्रमण होतो दिसत म्हणजे मुसलमान मुघलांची आक्रमण, हा देवच जिवंत राहिना. म्हणजे टिकेच ना देव. मंदिरातला तर फुटलाच जात होता, घरातलाही फुटत होता. मग त्यावेळेला गोंधळांनी काय केलं तर तो जगदंबेचा टाक आपल्या गळ्यामध्ये घेतला आणि मग ते घरातनं बाहेर पडले जागृती करत. या मरियईवाले पोतराज आहेत त्यांनी तो देवीचा जग आपल्या डोक्यावरती घेतला, ते बाहेर पडले. नंदीबैलवाले ते बाहेर पडले. आणि मग ती भगवंताची पद गात गात, आता जोशी आहे तर जोशी म्हणजे भविष्य सांगणार, पुराण सांगणार, भविष्यात काय घडणारी म्हणजे. आता तो पिंगळा हा जो आहे तो पिंगळ्याची भाषा जाणणारा. आणि मग ह्याच्यामधनं ही मंडळी जी होती त्यांनी ती जनजागृती तर केलीच आणि देवही जिवंत ठेवला, की जो संपूर्ण संपला असता आपल्या संस्कृतीतनं, तर तो त्यांनी जागता ठेवला, जिवंत ठेवला. आणि मग ती लोककला, मग त्याच्यातनंच त्याची उत्पत्ती असावी. मी आता जोशी आहे तर हा भविष्य सांगणार आहे. मग यांची पदं मग नंतर पुढे संतरचनातनं पण ती पदं आली की येथून पुढे बरे होईल नाना, भक्ती सुखे दोंद वाढेल नाना, 84 फेरा 84चा चुकेला नाना धनमुखाशी. म्हणजे अरे आता हे आक्रमण आहेत, पोरीबाळी उचलले जात आहेत, अत्याचार होत आहेत, पण हे कायम राहणार नाहीये, इथनं पुढे बरं होईल असा तो दिलासा देणारा आणि असे गावोगाव फिरणारे असे
मग अशा या अनेक लोककला आता आणि काही काही कशा आहेत माहितीये का, आता शेतकरी गीत आहेत, धनगरी नृत्य आहेत किंवा हे, तर मग आता पेरणी करताना त्यांनी आपलं आपणच भलरी गीत आहेत किंवा आज आता आपण महाराष्ट्रात म्हणतो पण पंजाबमध्ये बैसाखी साजरी केली जाते. वैशाख महिन्यामध्ये ज्यावेळेला चैत्रातलं ते सगळा गहू येतो आणि मग आनंदाचे क्षण असतात. मग त्यावेळेला पूर्वी काय आत्तासारखं डिझेन बिझे भानगडी नव्हते हो, आणि ते खूप आनंदातही होतं ना. मग त्याच्यातनं साधं तुम्ही लक्षात घ्या की गिरण्या नव्हत्या, घरीच दळायला लागायचं जात्यावरती, आणि मग ते जात्यावरती दळताना मुखातून ओवी फुटायची आणि मग ते काय ते भगवंताचं नामस्मरण असं ते होतं. मग त्याच्यातनं अनेक या लोककला निर्मित झाल्या. म्हणजे तुम्ही एवढे सगळे सादरीकरण करतात, मग त्यामध्ये तुम्ही काय काय केलेत आतापर्यंत? नाही फक्त लोककलेसंदर्भात का एकूणच कलेच्या संदर्भात? एकूणच कलेच्या संदर्भात. मूळ आता कसं आहे की माझं शिवचरित्र आणि क्रांतिकारक हे माझे व्याख्यानाचे विषय आहेत. अनेक व्याख्यानं दिली आहेत मी. नंतर सांप्रदायिक भजनी भारूड, वेडी, एडका, सौरी, टिटवी हे जे भारूड प्रकार विविध रूप आहेत. मग गोंधळ आहे, मलंग फकीर आहे, नंतर मानभाव आहे, सौरी आहे, पाटील आहे, असे बरेचसे प्रकार की जे संप्रदायातल्या याच्यातनं वासुदेव आहे. तर ते सांप्रदायिक भजनी भारूड ते कार्यक्रम आम्ही प्रस्तुत करत असतो. वाद्य जी आहेत, पारंपरिक वाद्य, मी अगदी 4 वाद्यांपासनं ते आत्ता आम्ही जे केले ते रणवाद्य कल्लोळ या नावाने कार्यक्रम. मग डाका, डौर, दिमडी, चौघडा, नगारा, शिंग, नंतर डफ, रणहलगी, हलगी, बगलवाच्या, अशी सगळी जी वाद्य आहेत त्याचा रणवाद्य कल्लोळ नावाचा एक कार्यक्रम करतो. पूर्ण भारताच्या इतिहासावरती म्हणजे आर्यकालापासून स्वातंत्र्योत्तर कालापर्यंतचा इतिहास सगळा चलचित्र, नृत्य निवेदन अशा पद्धतीचा अमर आग नावाचा एक कार्यक्रम सादर करतो. जागरण गोंधळ तर आहेच, म्हणजे मी जगदंबेची कृपा आहे आणि मला रितसर कार्याचे गोंधळ येतात. आणि माझे जे गुरु आहेत चंद्रकांत लसूणकुटे, सुरेश लसूणकुटे, नाना आमचे, त्यांनी उदंड दिलं मला याच्यामध्ये. त्यामुळे जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू असतात. वा, अगदीच छान. आता तुम्ही लोककलेच्या सादरीकरणात आता आनंद घेतातच, बट आत्ताची पिढी जी आहे ती हा आनंद कुठेतरी हरवत चालली आहे, म्हणजे जास्त करून पैशांच्या मागे धावतीये. मग आता आत्ताच्या पिढीसाठी पैसा मोठा आहे की आनंद मोठा आहे नेमका? नाही, ते खरं पिढीने ठरवलं पाहिजे की आपल्याला पैसा आला, पण त्या पैशाबरोबर तो पैसा आला म्हणजे आनंद मिळतोय का आपल्याला? पैसा म्हणजे आनंद आहे का? आणि म्हणून मग आपल्याकडे ना की सतत सांगितलं जातं, आता व्हॉट्सअप विद्यापीठावरती सतत येतं की आता अमेरिकेचं सतत उदाहरण दिलं जातं की सर्व सुख वगैरे, पण सुख म्हणजे आनंद आहे का? मग त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतोय का? म्हणजे तर तसं होत नाही ना. आता तुम्ही लोककला या क्षेत्राकडे कसे वळालात नेमके? खूप मोठे शब्द तो क्षेत्र वगैरे, पण मी तुम्हाला सांगू का की कदाचित मी आपल्याला लक्षात येत नाही की ती वेळ बरोबर त्यावेळेला यायला लागते असं म्हणतात तसं. पण मी अनेक जणांशी बोललोय पण, आणि हे की आम्ही सावरकर चित्रपटाचं निर्माण ज्यावेळेला होत होतो, बाबूजी आणि विठ्ठलराव भोक्षे फार मोठे भारूडकर, संप्रदायातला अधिकारवाणी, आणि त्यांची अभिव्यक्ती होती ना ती इतकी नामांकित असायची, म्हणजे भारावूनच झाला व्हायचं म्हणजे त्यांचं ते बघून. तर बदलापूरला एक कार्यक्रम होता, तर आम्ही असे दुपारी पोहोचलो तिथे, आणि तिथे गेल्यानंतर ते आमचे चंदूभाऊ तिथे बसले होते. त्याला तो काय म्हणजे महाविद्यालयीन तरुण मी तो, तर मी त्यावेळेला महाविद्यालयाच्या 11वी 12वी वगैरे अशा याच्यामध्ये थोडं अलीकडे, आणि हा चंदू आपण जरा सराव करू म्हणून जो उभा राहिला, चंदून जे पहिल्यांदा त्यांनी ठोका टाकला समळावरती, तर त्या पहिल्यांदा प्रेम त्या वाद्यावरती, आणि मग काय वाद्य असेल. आणि मग नंतर पुढे कसं आलं, 9वीत असल्यापासून मी श्रीमंत बाबासाहेब पुरंदरेंचा इतका सहवास लाभला. मग त्यांच्या बोलण्यातनं त्यांनी ज्या विविध कथा लिहिल्या आहेत त्या कथांमधनं हे लोककलाकार, मी आता त्यांचं तुम्हाला सांगतो की श्रीमंतांचं फक्त लिहिलेलं शिवचरित्र आणि काही शेलारखिंड वगैरे कादंबऱ्या माहिती असेल किंवा हे माहिती असेल, पण पुरंदऱ्यांचा सरकारवाडा हे त्यांचं पुस्तक जे ना,
त्याच्यामध्ये हे सासवड परगण्यातले तिथले जवळपासचे असे, आता त्या तिथल्या चंदरची कथा आहे, त्याच्यामध्ये वाघ्या मुरळीचं असं वर्णन आहे नामांकित. मुळात त्यांनी शिवचरित्र जे लिहिले त्याचं जे पहिलं स्तवन जे आहे ते सगळे देव जसे गोंधळाला बोलवले जातात की आम्ही हा गोंधळ म्हणतोय तर सगळ्यांना आव्हान दिलं जसं तसं ते शिवचरित्र गातोय मी लिहितोय तर ते तुम्ही ऐकायलाय. तर तीच केवढं ते मग त्या ह्याच्यातनं ना इतकं या सगळ्या लोककला आणि ती औत्सुक्य निर्माण झालं त्याच्यातनं. मग नेमकं काय असेल बुवा. आणि त्यावेळेला मग वासुदेव बघत होतो, पिंगळा येत होता पहाटे तोही बघत होतो, पण तो असा रुतत नव्हता आतमध्ये. पण या सगळ्या ह्याच्यामुळे अरे हो हे असं नेमकं हे का बरं का, अशा पद्धतीत ते वाढत गेलं प्रेम त्याच्याबद्दलचं. आता तुम्ही पिंगळा बोललात, आता पिंगळा म्हणजे नेमकं काय? आता वासुदेव तर माहिती आहे सगळ्यांना बऱ्यापैकी. पिंगळा जो आहे ना, पिंगळा हा पक्षी आहे. बर. आणि मग त्या पक्षाची भाषा जाणणार. आता हे जे आहेत ना लोककलाकार किंवा जे मी म्हणतोय तुम्हाला ते साधं काम नाही आहे बरं का. हे खूप आता काय आलं की पूर्वी कसं होतं की हे गावोगाव फिरायचे, आज या गावात आहेत उद्या त्या गावात आहेत. अजूनही आता पोतराज मंडळी आहेत ना ती मागायला म्हणून पुण्यात त्यांची पालं असतील, पण ते कुठं पंढरपूरला जातील हे करतील मग आषाढात परत येतील वगैरे, तशा फिरस्तीवरती असतात ही मंडळी. आता पूर्वी वृत्तपत्र नव्हती त्यामुळे ही मंडळी आहेत ना ही वृत्तपत्राचं काम करायची की या गावात हे घडलंय बुवा मग ते पुढच्या गावात अरे हो. आणि जशी शिवपूर्वकाल हा मोठा विषय की ती जवळजवळ 250 वर्ष आक्रमणं चालू होती आपल्याकडे, 300 वर्ष, की ज्ञानोबा माऊलींनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला हे उत्तरेपर्यंतच मर्यादित होते मुघल. पण ते नंतर महाराष्ट्रावर ते किती वर्ष होते तर सलग 250-300 वर्ष होते ना ते इथे. तर ही जी मंडळी आहेत ना तर ती मंडळी वृत्तपत्राचंही काम करायची ना की अरे इकडे घडलंय असं, तिथे तो आलाय खान आलाय त्यांनी अत्याचार केला हे केलाय सावध राहा, किंवा ही टोळधाड येणार आहे भाऊ. किंवा केवळ हेच नाही तर हे जे पिंगळा आहे हा तर तो पालीची गुबडाची भाषा जाणणारी ती. आता तुम्हाला सांगतो या भारूड प्रकारामध्ये एक टिटवी नावाचा भारूड आहे. तर टिटवी यमाची तराळीनं. तर तराळ म्हणजे काय, आता काय झालंय मराठी भाषेचा इतका असा नामांकित विषय झालेला आहे की कुठेही बोलायला गेलं की म्हणतात अहो जरा तुम्ही सोपं मराठी बोला. सोपं मराठी म्हणजे काय तर आंग्ल मिश्रित. हो सो हा शब्द सतत आलाच पाहिजे मिनटाला. आणि इंग्रजी शब्दांची भरमाड त्याला ते लक्षात येतात. तर मुद्दा असा की तराळ म्हणजे काय तर तो पूर्वी गावात दवंडी पिटवायचा त्याला तराळ. तर टिटवी यमाची तराळीनं म्हणजे काय तर यमाची बातमी घेऊन येणारी ती. मी आता आपल्या काही कथा पूर्वी दंतकथा किंवा काय प्रसारित होत्या त्याच्यात की टिटवीला जर दगड मारला आणि तो तिने पायात धरला तर तो उगाळायला सुरुवात केला तर त्याप्रमाणे माणूस झिजत जातो असं ते काही कल्पना होत्या वगैरे वगैरे. तर मुद्दा असा की हे जे लोककलावंत होते ना तर या पक्ष्यांची भाषा त्यांना कळायची. आणि मग अजूनही तुम्ही बघा की चैत्र प्रतिपदेला भाकणूक काही गावांमध्ये होते. मग ते धान्य त्या मडक्यामध्ये ठेवतात आणि मग त्याच्यातनं हे काळे तीळ असतील किंवा मिरे असतील किंवा लवंग असतील कुठे पडल्यात काय, मग पर्जन्य किती होणार आहे, दुष्काळ किती पडणार आहे, तुरीचं उत्पन्न किती होणार आहे, डाळ किती, ऊस किती, असं सगळं त्या भाकणुकीवरून सांगतात ते. तसं ही मंडळी या पक्ष्यांच्या बोलण्यावरनं यंदा पर्जन्यमान किती आहे, पाऊस किती पडेल, दुष्काळ पडणार आहे का, या अशा सगळ्या गोष्टी सांगायची ती. आता एक प्रश्न पडला तर माझी आजी बोलायची की रात्रीची टिटवी दिसलेली चांगली नसते किंवा बघितलेली, मग याचा संबंध काय? हा मग ते या गोष्टींचीच होतं ना ते सगळं. आणि पूर्वी काय होतं की रंजनाची फार साहित्यच नव्हतीच ना, म्हणजे त्यावेळेला रंजन करणारे कोण होतं ते हेच होते. अगदीच हीच मंडळी होती. त्यावेळेला तुमचं व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, पॉडकास्ट नव्हतं आणि काही भानगडीच नव्हत्या. त्यामुळे ना माणसांचं रंजन करणारी मंडळी हीच होती. आता फक्त रस्त्यावरती तुम्हाला मारामाऱ्या झाल्या ना तर बघे असे 25-30-50 असे उभे राहिलेले दिसतात. पण पूर्वी गारुडी यायचा त्यावेळेला लोक अशी गोळा व्हायची
कारण इतर रंजन नसायचं. बरं. आता या रंजनाचं कमी झालंय लोकांना. हो अगदीच. मारामारी आणि भांडणांमध्येच रंजन वाटायला लागले अशी परिस्थिती. आता बघायला गेलं तर आता कुठे कार्निवल असो किंवा कॉन्सर्ट असो तिथे आत्ताची पिढी म्हणजे तरुण पिढी जी आहे ती तिथे जास्त पळते. जागरण गोंधळ वगैरे जी असते तिथे तरुण पिढी कमी दिसते, म्हणजे दिसेनाशीच झाली आहे ती. त्याच्या मागे काय कारण असू शकेल? नाही, मला काय वाटतं माहिती का, मी मगाशी म्हणलं तुम्हाला तसं की पूर्वी काय होतं की स्थिमित असायचं. रंजनाची जी साधन आहेत ना, उपलब्धी खूप झाली ना की कशाचीच किंमत वाटेनाशी होती. पूर्वी पैसा कमी होता, मग त्याच्यामध्ये काय होतं की अरे महिन्याला 50 रुपये साठवूयात बरं का, दर महिन्याला 50 करून करून मग गुढीपाडव्याच्या वेळेला आपल्या मुलाला आपल्याला सायकल घ्यायची, मुहूर्त गाठला जायचा. आता सगळंच इतकं वारेमाप पद्धतीने मिळतंय आणि मग त्याच्यातनं विकृती पण येते. मुद्दा असा झालाय की आता एकूण बैठकच उरलेली नाहीये. आताची बैठक आहे ना ही 30 सेकंदाची रील. तुम्ही बसून एखादं पुस्तक वाचलं एका बसल्या बैठकीला. म्हणजे आता पूर्वी कसं व्हायचं की अरे एकदा हातात धरलं आणि सोडवलंच नाही. किती आवडत असलं ना तरी तो उठून परत अरे ते काही वाजलंय का, मी इकडे आणखीन बघा. हे सगळंच बदललेलं आहे. मी उदाहरणार्थ खाद्य संस्कृतीचं, तुम्ही आता खेडेगावात किंवा जिथे शहरी सुविधा नाही आहेत अशा ठिकाणी गेलात तुम्ही तर तो म्हणतो एकदाच काय ते, दोनदा जेवणारे मी फक्त एकदाच काय ते म्हणा. शहरामध्ये कच्ची दाबेली मिळते, चना भटुरं मिळतं, आणखीन काय काय 1760 प्रकार मिळतात तुम्हाला. त्यामुळे कशाचंच काही वाटत नसं होतं. या संदर्भात पण काय झालं माहिती का, कलेच्या संदर्भातलं की आता गोंधळ जागरण किंवा ह्या ज्या हे कुलधर्म कुळाच्या त्यातल्या गोष्टी देवाशी निगडीत संबंधित असलेल्या, की एखादं मंगल कार्य घडलं, वास्तुशांत आहे बाबा, वास्तू झाली किंवा नवसासायासाने मूल झालं मला तर मी गोंधळ घालीन बरं का, किंवा विहिरीला पाणी काय जे असतील ते नवस वगैरे, तर त्यावेळेला ही गोंधळाची प्रथा होती. आता याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत तर भराड, हे नाथाचं भराड घातलं जातं. कालभैरवनाथ जे देवांचे सेनापती, क्षेत्रपाल म्हणलं जातं त्यांना ते. मग भराडानंतर गोंधळ, गोंधळानंतर जागरण. मग ते जागरण कोणाचं तर खंडेरायाचं. खंडेराय हे महाराष्ट्रामध्ये शिवाचे अवतार म्हणूनच माहिती आहेत. हा, मग या सगळ्यांची पदं वेगवेगळी, म्हणजे भराडाचे गण वेगळे त्याचं वाद्य वेगळं, गोंधळाचे गण वेगळे त्याचं वाद्य वेगळं, जागरणाचं वाद्य वेगळं त्याचे गण वेगळे. ते असं सगळं होतं. आता पूर्वी काय होतं की लांब लांब नातेवाईक यायचे लग्न कार्यासाठी. लग्न कार्याला घरी राहायला जायचे लोक बरं का पूर्वी. काय कुठे अंगणात असेल इकडे तिकडे मांडव घालून कुठेही पडायची, सगळे मिळून कामामध्ये स्वयंपाकात, आणि सगळ्याच गजबजलेलं घर म्हणतात लग्न कार्यातलं, असं ते असायचं. आणि मग आता ह्यांच्यासाठी कार्य झालं काहीतरी रंजनही हवं, आणि रंजनमय केवळ मनोरंजन नाही तर भगवत भक्ती असावी त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर रात्र जागवणं हा जो विषय, तर तो अशा पद्धतीने तो घराघरांमध्ये या जागरण गोंधळाच्या प्रथिनी तो, आणि मग कुलदेवता. मग आज आता नवीन, मग खूप आनंद झालाय बुवा. मग काही जरी असलं ना तरी सुद्धा त्या भगवंताबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं की एवढं यश मिळालंय, माझा नवस पूर्ण झाला, किंवा आणखीन काय असेल, विहिरीला पाणी गेलंय, आणखीन काय इमारत बांधून झाली, हे केलंय मग माझ्यासाठी आनंदासाठी सुखासाठी, पण तू हे सर्व तुझ्याच पायी समर्पित आहे. ही कृतज्ञतेचा भाव निर्माण करणारी, आणि असे ते जागरण गोंधळाच्या प्रथा यापूर्वी घराघरांमधनं होत्या. आता काय झालं माहिती का की आता इतकं सगळं बदललं की आपल्या भोजनासहित सगळीकडेच ते पंजाबी इतके, मी त्यांना नावं नाही ठेवत आहे, मी मला चांगलं येते, पण महाराष्ट्राचं आहे ना एवढं, केवढं आहे ते. मी जेवणापासनं ते रबरासारखं ते पनीर आणि हे, आणि आता ते संगीत हा प्रकार निघालाय. हो आहे, आपल्याकडे आहेच ना हे संगीत. काय प्रकार आहे तर ते या गोंधळ जागरणात ते संगीतच आहे ना. बरोबर. आणि साजेसे ते रणवाद्य आहेत, ती ओज निर्माण करणारे, तेज निर्माण करणारे, त्या जगदंबेची आराधना आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कथा आहेत. आता काय ते कोण काय घागरेच काय ते नृत्य दिग्दर्शक आणतात, कोरिओग्राफर, महिनाभराची ते सराव त्यांचा होतो,
तो पोशाख त्या वयस्कर आजींना शोभतोय नाही शोभतोय तरी त्या घालतात अगदीच. आणि पंजाबी गाण्यांवर ठुमके देत नाचता काय वेड्यासारखे. मी म्हणतो मूर्खपणा आहे हा, तद्दन मूर्खपणा आहे. अरे तुमचं म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्यासारखं आहे. तुम्ही आदिशक्तीचा गोंधळ असा झाला सुरुवात. बरं मी काय म्हणतो की ठीक आहे भाऊ, तुम्हाला रंजन म्हणून ठेवायचं आहे, तुम्हाला ते देव धर्म वगैरे नकोय, बोलवा 3-4 मंडळी गोंधळ्यांची. बरोबर. तो संबळ वाद्य काय आहे भाऊ, आम्हाला माहिती आहे, इन्फॉर्मेटिव्ह कार्यक्रम पाहिजे. ते बाकी लांबड लावू नका भाऊ तुम्ही. आम्ही असे करतो. बर. मी आता पांढरपेशा वर्गामध्ये मी किंवा कॉर्पोरेट लेवल जे म्हणतात त्या ठिकाणी आम्हाला जरा माहिती पाहिजे. मग अशा ठिकाणी आम्ही 4 वाद्य 3 जण घेऊन जातो आणि मग तिथे त्या वाद्यांची माहिती, नेमकं काय आहे गोंधळ, प्रथा काय आहे हे सांगतो. मग तुम्ही लग्न कार्यांमध्ये हे का नाही हे ठेवू शकता तुम्ही. अगदीच. पण आता काय त्या आनंदाच्या याच्या व्याख्याच बदलल्यात. उच्छृंखलपणा म्हणजे आनंद नव्हे. मूर्खासारखं काही नाचणं आणि कुठलेही ते कपडे घालून आणि कुठली गाणी. महाराष्ट्र आहे ना एवढा समृद्ध लोककला आहेत आपल्या, तर ते त्याचा अंतर्भाव तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे. अगदीच छान. आणि ते तरुणाईनी ना ते लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता वरवरचे जे त्याच्यात झिंग आणणार आहे, चला ते मग काय पंजाबी गाण्यांवरती नाचणं वगैरे तुम्ही ऐका वेळ लागेल अशी परिस्थिती आहे. पण ते काय होतं सतत ते ऐकल्यामुळे एक त्याचंही जे होतं ना ते तसंही झालं असावं. अगदीच. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती पुढे नेली पाहिजे, जेणेकरून टिकवलीच पाहिजे ऍक्च्युली, आणि अट्टहासाने टिकवली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे बाहेरचं इतकं हे, मग तुमचं स्वतःचं काय काही नाही. आपण बाहेरच्याच गोष्टी एवढ्या करायला लागलो, आपण स्वतःची गोष्ट विसरून जाऊ. हो नाही, मग प्रत्येक जण म्हणतो हे लोप पावलं ते लोप पावलं आणखीन काय लोप पावलं. पण त्याच्यासाठी अट्टहासाने प्रयत्न केले पाहिजेत ना ते. अगदीच. मी बासू भट्टाचार्यांचं एक चरित्र वाचलं. म्हणजे बासू भट्टाचार्य दिग्दर्शक, सिने दिग्दर्शक. तर त्यांनी त्याच्यात एक वाक्य म्हणलं ना की ते मला खूप पटलं. म्हणजे त्याच्यात त्यांनी काय म्हणलंय की हे जे उत्पादनं निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत म्हणजे कंपन्या आहेत त्या केवळ तुमची गरज भागवत नाहीत, तर त्या गरज निर्माणही करतात. बरोबर. म्हणजे कसं आहे, तुम्ही उदाहरण घ्या, काही वर्षापूर्वी इतकी जाहिरात त्या मायक्रोवेव्ह ओव्हनची प्रचंड, म्हणजे प्रत्येकाला घरात, केवळ गृहिणींना नाही तर प्रत्येकाला वाटायला लागलं अरे तो ओव्हन आपल्या घरात पाहिजेच आता, नाही तर मला श्वास घेणं मुश्किल होईल. पण तो घराघरात ओव्हन आला. काय केलं ओव्हनमध्ये, पापड छान भाजले जातात. तो तर मुद्दा असा की ह्या ज्या लग्न समारंभ किंवा हे जे काही लोककला किंवा हे जे तुम्ही बघा की आपल्याकडे जे दूरदर्शनवर आपण बघतो, दूरचित्रवाणीवरती, त्या माध्यमातनं आता काय मग ती सांगते संगीत फेरे हेन तेन वगैरे भानगडी सगळ्या. ते उत्तरेतलं सगळं. फेरे कसले फेरे, संगीतन काय मूर्खार्ग, हल्दीन. आता पोशाखाच्या संदर्भात सुद्धा थोडं विषयांतर होत असेल, पण दुकानात गेल्यानंतर ना तो दुकानदार हा तुमच्या हळदीचा, अरे मी ठरवीन ना. मी माझ्या कार्यामध्ये काय घालायचं, काय कसं कार्य पार पाडायचं तू नाही ठरवायचं. पण डोकं घाण ठेवल्यासारखं लोक आपल्याला असं धरून हळूहळू नेतात आणि आपण जातो चालत त्याच्याबरोबर मूर्खार्ग. अरे मला नेमकं काय हवंय. ह्याच्यातच मी असं सांगेन की आता हल्ली सगळीकडे जी बोंब उठलेली आहे या लोककला, जागरण होते काय ना, काय कसे नाचतात ते काय त्याला यजमान जबाबदार आहेत. त्याला यजमान, ज्याच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठरतो तो जागरणामध्ये त्याने पहिल्यांदाच सांगितलं पाहिजे की हे माझ्याकडे चालणार नाही. मध्ये आम्ही एक जागरण गोंधळ केला, 2 पोती भंडारात आणलेला त्यांनी. आणि त्या भंडारा, अरे आहे तो औषधी भंडारा आहे पण कितपत लागतो तो, मुरळ्या 5 मुरळ्या घेऊन. अरे मुरळ्या, एक मुरळी ती पद म्हणणारी खंडेरायची, पूर्ण रात्रभर जागरण उत्तम होतो. पण आता या सगळ्याचाच परिणाम असा झाला की आम्हाला फक्त त्याबद्दलची श्रद्धा लोप पावली आणि आम्हाला फक्त धिंगाणा हवा आहे. आणि मग त्यामुळे यजमानालाच पाहिजे ते. मग ते काय, जे कोणी येतात कलाकार ते काय करतील, ते कोणी सिंथेसायझर घेऊन येतात, आणखीन काय आणतात. आता पारंपरिक वाद्य लोप पावली. आणि जसं मार्केटमध्ये
तुम्हाला जे हवंय त्या गरजेला आम्ही पुरे पडतोय असं दाखवण्याचा विषय. त्यामुळे म्हणजे मूळ स्रोतापासून दूर जात चाललो होतं असं मला म्हणजे लोककला बाजूलाच राहिली आणि दिखाऊपणा जास्त व्हायला लागल्यात. दिखाऊपणा, तो यजमान दिखाऊपणा म्हणजे काय माहिती का, दिखाऊपणा मुळात हे दोन्हीकडनं असतं. ते बर ज्या वेळेला म्हणजे आता तुम्ही आज माझी काय हे पॉडकास्ट चालू आहे, मराठीत शब्द मला प्रतिशब्द मला माहिती नाही, पण तुम्ही ज्याला आपलं ज्याला ठरलेलं आहे त्याला मी काहीतरी विचार करतो ना, अरे की मला थोडंफार काहीतरी गृहपाठ करायला लागेल बा मला, किंवा जे काही आत्तापर्यंत केलंय ते मला नीट शब्दांकित करून मी शब्दबद्ध पद्धतीने मांडता आलं पाहिजे किंवा असं काही. आता ज्या वेळेला कलाकारांना सांगितलं जाईल व एखाद्या ठिकाणी जागरण ठरलंय, आम्हाला नेटकं उत्तम पारंपरिक जागरणच पाहिजे, अभ्यास करतील ते, पद त्याप्रमाणे काढतील, आम्हाला व्हल्गर वायफड चालणार नाही असं यजमान सांगतात का हल्ली? नाही. आता काय झालंय माहिती का, की लोप पावत चालले जे आपण म्हणतो ना, आता हल्ली लग्न समारंभ किंवा याला वारे माप खर्च करतात, प्री वेडिंग शूट, वारे माप खर्च करतात, आणखी नाही त्या ठिकाणी तुम्ही प्रचंड खर्च, आणि गोंधळी जागरण गोंधळ कमी आहे काय फार सांगताय. अरे जगू दे ना त्याला मनासारखे पैसे मिळू देत कधीतरी. अहो रात्रभर मला सांगा तुम्ही, 31 डिसेंबरला बोंबला तिकडे हिंडणं रात्रभर, आणि त्या गादीवर उभं राहून घट मांडल्यानंतर रात्र जागरण करणं, आतडी पिळवटून निघतात तो, आणि वाद्य वाजवून. मग त्याला त्याचा आत्ताच्या बदलत्या काळानुसार पेट्रोल वाढले, त्यालाही प्रपंच आहे त्याचं, आणि मग त्याला त्याचं मानधन तसं द्या की तुम्ही. आणि तुम्ही वर्षभरातनं तुमच्या आयुष्यात कधीतरी करणार तो गोंधळ जागरण, आणि तो एकदाच करणार, तर त्याच्यात त्याला आणखीन तुम्ही आहे, मग कसं काय ते लोककलावंत पण जगणार हो. अगदीच. आणि मग कशा तुमच्या त्या परिपूर्ण करू शकणार अपेक्षा. आता याच सगळ्या कारणांमुळे आता लोककलेतले जे कलाकार आहेत ते कमी होत चाललेत, किंवा काय असं काही कारण असू शकतं का? आहे ना मूळ कारण. मुळात आता तुम्हाला सांगतो, आता मी गेले काही दिवस नाही अनेक वर्ष, 3-4 वर्ष तरी पिंगळा जो यायचा ना, तो त्याचा परिवेश कसा असायचा, आता नडगीपर्यंत धोतर, एका हातात कंदील, अंगावर कोट, मंदिल बांधलेला, आणि हातात त्याचं जे वाद्य आहे त्याला खुडकी असं म्हणतात, डमरूचाच प्रकार एकदम बारीक, आणि त्याचं जे कोतळ्याचं कातडं लावलं होतं, तो असा कुडकुड 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 कुडकुड. ते वाद्य मला मिळेना, कारण पिंगळेच बंद झालेत. बरं पिंगळे का बंद झाले, तर त्याची यायची वेळी पहाटेची, ज्या वेळेला लोक साखर झोपेत आहेत, की जागृत अवस्थेत पण नाहीत की त्याला कोणी भिक्षा घालतील किंवा असं, त्यावेळेचं तसं खरं येणं, पण ती भिक्षा पण बंद झाली. हा पिंगळा भविष्य सांगायचा, पिंगळ्याची भाषा जाणणारा. त्याला शेवटी त्याचं पोट ज्याच्यावरती आहे ते चरितार्थच चालेना, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते सोडायला लागलं ना. आता पूर्वी तुम्हाला सांगतो, ही कशी मला ना प्रचंड अभिमान आहे हिंदू संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा, आणि ती जी सांगड घातली गेली ना पूर्वीपासून एकत्रित, काय विचार केला असेल त्यांनी. आता तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार या संस्कृतीने केलेला आहे. म्हणजे त्याचं अर्थकारण, त्यातलं समाजकारण, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की तो कितीपर्यंत, तर परवा नेहमीच मी दशक्रिया विधी चालतो ओंकारेश्वरावरती, तिथे त्या विधीमध्ये ते पिंड ठेवलेले असतात पितरांचे याचे त्याचे, आणि एक जो पिंड असतो ना की तो तिलांजलीसाठी, तर तो की ज्याच्या समाजात कोणी नाही आहे, जो अनाथ म्हणून गेला किंवा काही नव्हतं, कोणी नव्हतं, त्याच्यासाठी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीने एवढा विचार केला आहे. आता मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये मला जे उमगलं समजलं ते असं आहे की आता उदाहरणार्थ उपाध्याय वर्ग जो आहे, म्हणजे ब्राह्मण वर्ग आहे, त्यांचं व्यवसाय काय, तर पूजा, श्रावण महिना आला की रुद्रपाठ, एकादशण्या, आणखीन सत्यनारायण पूजा वगैरे वगैरे असं सगळं, त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चालायचा. तर मग त्यांचं वर्षभर कसं चालू राहील याच्यामध्ये, की नैमित्तिक लग्न आहे, वास्तुशांती आहेत, मुंजी आहेत, हे नैमित्तिक झालं.
पण वर्षभर मग ते सत्यनारायण पूजा आहेत, व्रतवैकल्य आहेत, प्रत्येक महिन्याची आहेत, 16 संस्कारातले वगैरे वगैरे. तसं आता ही गोंधळी मंडळी आहेत, मग गोंधळ्यांना चैत्रातलं नवरात्र आहे, अश्विनातलं नवरात्र आहे, लग्न म्हणजे हे जे काही प्रसंग आहेत, मी मगाशी म्हटलं तसे नवसाचे याचे त्याचे ते गोंधळ आहेत. बाकी मग इतर काही ज्या गोष्टी आहेत अनुषंगाने चालणाऱ्या की ज्या वर्षभर जेणेकरून यांचा चरितार्थ हा चालू राहावा, त्याला अर्थार्जन. आता पूर्वी तर वस्तुविनिमय पद्धती धान्य दिलं जायचं किंवा हे ते वगैरे, तर हे सगळं चालू राहावं असा सगळा विचार तो त्या संस्कृतीच्या मांडणीतनं आणि याच्यातनं तो झालेला आहे. मग कुलधर्म कुळाचार असेल किंवा काय असेल ते, तर हे सगळं. पण आता नंतर असं झालं की पुढे अर्थार्जनाचे स्रोत जसे बदलले आणि मग हळूहळू या ज्या मत त्याच्याबद्दलचा तो आदर सन्मान समाजाचा एक घटक म्हणूनच तो येणारा. आणि मी जसं म्हणलं तर ह्याच्यात रंजन पण होतं, रंजनाची साहित्य आणि हे इतकं बदलत गेलं पुढे पुढे. त्यामुळे हळूहळू यांना जी प्रतिष्ठा तर जाऊ देत लांब राहिली, पण त्यांचं घर चालणं कुटुंब चालणंही अवघड झालंय. त्यामुळे मग आता परिस्थिती अशी कोणासाठी चालवायचं आणि काय. तरी मला एक माहिती आहे, पोतराज समाजातले ते डॉक्टर झालेत किंवा एक हरकानगरमध्ये पुण्यातल्या महानगरपालिकेत नोकरीला आहेत, पण ते आषाढ महिन्यामध्ये त्या किंवा नवरात्रात त्या आभरण चढवणार, घरी आल्यानंतर कोरडा घेणार हातामध्ये, 4 घरं मागून येणार, अशी काही मंडळी आहेत. आता तुम्ही जागरण गोंधळ म्हणालात, तर नेमकं जागरण गोंधळ काय आहे? मी मगाशी त्याचा उल्लेख केला ते की आता काय माहिती का की आपण प्रतीके मांडतो, म्हणजे अक्षदाम समर्पयामी. हां, आता अक्षदा आपण ज्याला क्षत नाही म्हणजे ज्याला कीड पडत नाही असं तांदूळ हे धान्य त्या अक्षदा. आणि मग त्याचे काही मी आता आपण ज्यावेळेला सत्यनारायण महापूजा मांडतो म्हणजे पूजा असते त्यावेळेला नवग्रहांची मध्ये आपण सूर्याची सुपारी ठेवलेली असते, बाकी नवग्रह असतात वगैरे वगैरे. तसं जागरण गोंधळामध्ये आपली संस्कृतीच प्रतिकात्मक. आता काय आहे, जागरण हे खंडेरायाचं होतं. आता कसं आहे माहिती का की आपल्याकडे इतकी वैविध्य. आता तुम्हाला सांगतो गणेशोत्सव होतो त्याला गौरी येतात हां आपल्याकडे, तर कोकणामध्ये खड्याच्या गौरी आहेत, महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी पद्धती. कोणाकडे हात नाही आहेत गौरींना, कोणाकडे नुसतेच मुखवडे आहेत, कोणाकडे नऊवारी साड्या आहेत. तर एवढे वैविध्य पद्धतीने येते सगळं, पण ती शक्तीची आराधना आहे. तर मुद्दा असा राहतो की काहींकडे नुसतंच गोंधळ आहे, जागरण नाही आहे. जागरण हे खंडेरायाचं घातलं जातं, गोंधळ हा जगदंबेचा आईचा. आणि मग कुलदेवता तुमची कुठली असो, म्हणजे मग तो देवीचा म्हणजे आता कोणाची येडेश्वरी आहे, कोणाची अंबाबाई आहे, कोणाची औंची अमाई आहे, कोणाची तुळजाभवानी आहे. एकच शक्ती. नावं तुम्ही प्रत्येकाच्या कुटुंबानुसार त्यांच्या पिढ्यानपिढ्या जे चालत आले त्या कुलदेवतेचा तो गोंधळ घातला जातो. मग त्यानुसार ज्याची कुलदेवता जी त्याच्यानुसार पदं म्हणली जातात. पण आता जागरण काय झालंय की ते सलग शब्द असल्यामुळे आमच्याकडे जागरण गोंधळ घालायचं आहे. मग आम्ही विचारतो तुमच्याकडे जागरण म्हणजे खंडेरायाचं ती प्रथा आहे का तुमच्याकडे. मग त्यांच्या लक्षात येतं अरे नाही ते नाही आहे बरं का. मग जागरणाचे त्याची संख्या जास्त लागते, रात्रभराचं काम असतं ते सगळं. गोंधळ साधारण तास 1.5 तास पूर्वी चालायचा, कारण लोक ऐकणारी होती, कथा मांडली जायची. मग आता हा गोंधळ काय तर ते 9 रात्र 9 दिवस. मग त्याची संकल्पना कशी येते तर पहिल्यांदा मुळात याच्या आधी नाथांचं भराड हे गायलं जातं. आता हे जे लोककला आहेत ना त्याचे वाद्यही वेगळी आहेत. आता या नाथांच्या भराडाला जे वाद्य वाजवलं जातं त्याला म्हणतात डौर. आता हा डौर आहे. डौर म्हणजे डमरूच, पण ते त्याचं नाव त्याला डौर म्हणतात. आता या आहेत ना ह्याच्या वाद्या आहेत या. हा, आणि मग सुरुवात करताना सिद्धनाथाच्या नावानं आता या ज्या वाद्या आहेत त्या अशा कमी जास्त करून याच्यावरचा दाब अशा पद्धतीने वाजवलं जातं.
मग नाथांचं भराड झालं की आता सिद्धनाथ हा काशीचा, डौर वाजिला नाथाचा, अशी वेगवेगळी पदं घेतली जातात. मग कुठलं आहे? मग काशीचे सिद्धनाथ, भैरवनाथ. आता उज्जैन महाकाल, तिथे कालभैरव आहेत, तर त्यांची पदं घेतली जातात, कथा सांगितली जाते. म्हणजे नाथ महाराज कोण आहेत, तर ते रक्षण करणार आहेत आपले. ते झालं की मग गोंधळ. आता गोंधळाची मांडणी कशी असते? आता यादी दिली जाते आपल्याला भटजी काय न कळत नाही काय यादी देतात, तर ती प्रतीक येतो ती. म्हणजे मग आता मांड मांडला जातो, मग गहू. आता त्याची धारणा काय, ती कथा काय सांगितली जाते. आता ही कोणी रचली असेल बघा तुम्ही. हे केव्हा ही प्रथा सुरू झाली? आणि त्यावेळेला तर ज्या वेळेला महिषासुराचं दैत्याचं युद्ध सुरू झालं जगदंबेचं, आता त्याला तर प्रचंड मोठा वर दिलेला भगवंतांनी, आणि येते तो कोणालाही आवरेना. पण स्त्रीचे त्याला की स्त्रीच्या हातनं तुझं मरण लिहिलेलं आहे, स्त्री काय मारणार, तो म्हणला वगैरे वगैरे, असं काही ती कथा आहे ती. तर या देवदेवतांनी काय केलं, तर आपल्या तेजातनं, त्यांच्या तेजामधनं आदिशक्तीची निर्मिती झाली. त्यामुळे अग्निहोमातून प्रकट होऊन, अग्नीच्या होमातून तिची उत्पत्ती. मग चंद्राच्या तेजातनं वक्षस्थळ तिची निर्माण झाली, विष्णूंच्या तेजातनं 18 भुजा निर्माण झाल्या, अशी ती आदिशक्तीची निर्मिती. मग देवतांनी तिला शस्त्र दिली, आणि पहिला गोंधळ ब्रह्मा विष्णू महेशांनी तिचा घातला. मग त्याला वाद्य काय? उदयोस्तु. उदयोस्तु म्हणजे तुझा उदय होऊ, तू आम्हाला तारण्यासाठी म्हणून तुझा उदय होऊ. आणि मग ब्रह्मवीणा जी होती त्या ब्रह्मवीणाचं तुंतुण बनवलं, तान तृण वाजणार. संबळ जो शिवशक्तीचा जो संबळ म्हणला जातो, तो हा जो असा डमरू आहे मोठा, शिवशंकरांच्या हातातला गाड 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 करणारा, त्याचे 2 भाग केले आणि तो संबळ बनवला. आणि विष्णूंच्या हातातलं कमळ आहे, त्याच्या पाकळ्यांच्या त्यांनी टाळ बनवले, आणि मग उदयोत्सव अशी आरोळी दिली. मग त्यावेळेला तो गोंधळ मांडला. त्यावेळेला काय केलं मग देवतांनी, तर 9 लक्ष तारांगण जे आहेत, या पृथ्वीचा पाठ केला त्यांनी. देवतांनी मांडलेला गोंधळ आहे जगदंबेचा, तर पृथ्वीचा पाठ, धरित्रीचा पाठ केला. तर मग आपण मग लाकडी पाठ जो आहे तो पाठ आपण ठेवतो, तो कशाचा? धरित्रीचं प्रतीक म्हणून. मग त्याच्यानंतर मनाचा आत्मराज कलश जो आहे, मग तो कलश. आता तुम्ही बघा, निसर्गात सगळ्या मिळणाऱ्या वस्तू आहेत ना, त्याच तुम्हाला काय फार उठारेटाच करायला लागत नाही. गोंधळाच्या आधीमध्ये काय असतं? खोबऱ्याच्या वाट्या, फळं, हळदी, हळकुंड, सुपाऱ्या, गहू तांदूळ, बस, कडबेची ताटं. तर आता मग तो आत्मराज कलश. मग आता देवी म्हणून आपण कोणाला स्थापन करतोय, तर तो कलश जो आहे, जो जलाने भरलेला आहे, त्याच्यावरती नारळ, मग त्याला भंडारा, कुंकू लावले त्याला. आणि मग त्याचे या सुवासनी आहेत, आशा, मनशा, तृष्णा, भुले, कल्पना, वासना. नंतर ही सप्तरसाची हळकुंड आहेत. आता प्रत्येकाचा अर्थ आहे, तो सगळा मी सांगत बसत नाही इथे. पण मग त्याची तांदूळांनी ओटी भरलेली आहे जगदंबेची. पंचमहाभूत, 5 कडब्याचे ताटं म्हणजे काय, तर पंचमहाभूत आहेत ते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर ती एकत्र राहत नाहीत, म्हणून त्याला ती दोरी बांधली, ती मायेची दोरी. आणि मग चंद्र सूर्याचं प्रतीक तुम्ही लक्षात घ्या. मी वारंवार तेच सांगतो की हे काय पद्धतीने हे मांडणी केली आहे, की प्रत्येक, म्हणजे आपल्याला आता नागपंचमी येईल, आपण त्या विषारी असलेल्या नागाबद्दलही कृतज्ञता, की अरे तू हा पृथ्वी तोललीस फण्यावरती, शेतकऱ्यांचा मित्र असतो, किंवा ज्या काही कथा आपल्याकडे आहेत, बैलपोळा, आता हे सगळे सण एकदा पालखी येऊन गेलं की सुरूच होतात. ते बैलाबद्दलही कृतज्ञता. इथे तर भगवंताचं मानतोय आपण. मग चंद्र सूर्याचं प्रतीक म्हणून तो पोत लावला जातो, दिवटी. तेल दळो, येडापिडा तळो म्हणलं जातं ते. तर मग ते सतत प्रज्वलित केले जाते, आणि मग गोंधळाला सुरुवात होते. तो गोंधळ आईसाहेबांचा. मग त्याच्यात पदं घेतली जातात, वेगवेगळी कथा मांडली जाते. आता पूर्वी ऐकणारी लोक होती, आता याला बरंच काही मांडायचंय, पण ऐकणारी टाळकी नसतील पुढं. आणि मग हा आला की अरे तुम्ही ती जगदंबा बोलवली आहे ना घरी, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे जाता जाता कोणी एखादा आलं तर अरे काय अर्धा कप चहा घे बा, पण आवर्जून आपण ज्याला पाहुणे बोलवतो त्याला आता ते 4 ठावचं जेवण वगैरे नाही, पण पिझ्झा बर्गर तरी वगैरे आपण केलेलं असतं त्याला लोकांना. आता पुढच्या पिढीमध्ये पण त्याला ना व्यवस्थित आपण त्याचं
छान त्याचं आगत स्वागत करतो. तसंही जगदंबा आपण घरी बोलवल्यानंतर 4 टाळकी इकडे कोपऱ्यात उभी आहेत, तरुण पोरांचं काहीतरी गडबडच चालू आहे, ती कसे तुम्हाला मग ते कृतज्ञताच नसेल त्या संदर्भातली, किंवा तुमचं मन समर्पित नसेल तिथे, तर तो आनंद कसा मिळणार. बरोबर. आणि मग लटक्या झटक्यातनं तुम्ही त्या पंजाबी गाण्यातनं तो जे मिळाले त्याला आनंद म्हणणार का. ह्याच्यातही तुम्हाला नाचायचं ना, तो संबळ वाजतोय कडा 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 नाचा त्याच्यावरती. मग या गोंधळातनं कथा मांडल्या जातात. मग जगदंबेचं कसं युद्ध झालं ते, मग अंबिका आहे, आणि ह्याच्यात खूप प्रकार आहेत. म्हणजे मूळ संस्कृती जी आहे ना ती भाषिक तंत, पंत आणि संत. तंत म्हणजे शाहीर, तर ते कुठनं निर्माण झाले, तर या गोंधळाच्या ह्याच्यातनं ते घराघरात गोंधळ व्हायचे, समाजस्थिती मांडली जायची, कथा मांडली जायची, रंजन व्हायचं, विनोद व्हायचे, आणि समाजात जे चाललंय त्याप्रमाणे पदनिर्मिती पण व्हायची. म्हणजे आता पहिलं चीनचं आक्रमण आपल्या भारत देशावर झालं, त्यावेळेला गोंधळातलं पद आहे लगेच पिराजींचं, जय जगदंबे सकल गरंबे नमितो मी तुला, अंबाबाई नमितो मी तुला, आणि विघ्नाचा तू नाश करो वरद हस्त रे मला, गोंधळाची तुला फर गोडी, घटस्थापने लाग अंबाबाई घटस्थापने लाग, आणि नवरात्रामध्ये कडती कडकडाटा असा बोल भाला. आता पुढे काय आहे ते, देशावरती संकट आले उभे लढण्याला अंबाबाई, उभे लढण्याला, आणि निधड्या छातीचे वीर आम्ही करू शत्रूवर हल्ला. आता हे काय होतं की अरे सगळं ठीक आहे, लग्न कार्य झाले, पण चीनचं आक्रमण आलंय, त्यावेळेला चालूच होतं ना ते. मग त्यावेळेला जे काही गोंधळ घरात झाले त्याच्यामध्ये ह्या गोंधळांनी जागृती पण केली ना. हे तंत. संत म्हणजे संत वाङ्मय, ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, कितीतरी जनाबाई आणि खूप काही त्या संत मंडळींनी रचना रचल्यात त्या. आता त्या प्रासादिक रचना पण गोंधळामध्ये घेतल्या जातात. पोवाडा पद्धती पण, आता विष्णुदासांचं एक पद आहे, ते पोवाड्याच्या ढंगाने श्री मूळपीठ नायिके, श्री मूळपीठ नायिके माया रेणुके गांबाबाई, गांबाबाई गांबाबाई, नको माझी उपेक्षा करू धावलवलाही जी जी जी, जय दुर्गे नारायणी, जय दुर्गे नारायणी, स्वरूप सद्गुणी गी पंकज पाणी, गी पंकज पाणी, गी पंकज पाणी, जय भार्गव जननी प्रसन्न हो निर्वा. अहो आता हे म्हणायचं म्हणजे ते मराठी भाषेचं भार्गव जननी म्हणजे काय, तो इतिहास सांगायला लागायचा. कोण होते भार्गवराम, भार्गव जननी प्रसन्न हो निर्वाणी. अहो आता या एक एक पदाच्या एक एक ओळीचा अर्थ, मग ते चरित्र सगळं. जय प्रसन्न मुख त्रिंबके, जय प्रसन्न मुख त्रिंबके, जय जगदंब प्रसन्न तू होई, प्रसन्न तू होई, प्रसन्न तू होई, नको माझी उपेक्षा करू धावलवलाही जी जी जी. आता तुम्ही लक्षात घ्या, एक पद जवळजवळ आता हे पदच म्हणायचं म्हणलं ना आता 1.5 तास हेच चालेल कथा मांडून. बसणार का लोक, बसलं पाहिजे ना. ही ओज शक्ती आहे ती. आपण काय म्हणतो, शक्तीच गेली हो पायातली, शक्तीच राहिली नाही. मग ती शक्ती कोण आहे, ती आहे ती आदिशक्ती, आणि ती शक्ती देणारी आपल्याला हा गोंधळ शक्तीचा. जागरण खंडेरायचं मानलं जातं. जागरणाची वाद्य वेगळी, त्याला खंजिरी दिमडी म्हणतात. तुम्हाला सांगू का, इतका चिवडा झाला ना अक्षरशः प्राकृत भाषेत सांगायचं तर, मध्ये ती मालिका आली बघा खंडेरायावरती. काय तुम्ही म्हणजे त्या प्रसिद्धीसाठी काय दाखवता. अहो ते आदिदेव महादेव शंकर आहेत ते, बरोबर, आणि ती आदिशक्ती आहे. म्हाळसाकांत ते, आणि ती म्हाळसाबाई ती पार्वती आहे, आणि बानू म्हणजे जटेतील गंगा शिवशंकरांच्या. अहो ती अशी काही मालिका दाखवली, आमची डिग्निटीच घालवली हो देवांची. काय म्हणजे, आणि लोकही ते काय काय आवडच आहे सगळं. अहो तर त्या याच्यामध्ये त्या खंडेराय मल्हारींचं लग्न, त्याच्यातच त्याचं जागरण दाखवले. मर्त मानव आपण काय जागरण करतो, तर ते खंडेराय मल्हारीच्या त्याचं स्मरण, नामस्मरण, त्याची पद, आणि म्हणून ते जागरण आहे ना. तर काय तिथे लोकांचं त्यांना वाटतं हेच हे दाखवलं तेच खरं, तसं नाही आहे. तर मूळ त्याचा थोडा अभ्यास, मग हे तुमच्या घराघरात जो होतंय ना, तर मग तुम्हाला अरे समोरचं काय म्हणतोय, काय करतोय. पूर्वीचे लोक असे, आता आमच्या चंदुमोहनकडनं नानांकडनं ऐकतो मी,
चुकला ना एखादा कलाकार की साडकन ते घोडाच मारायचे मानेवरती. बापरे. हो एवढं. पण आता एवढी अपेक्षा त्यांच्याकडनं आपण करू शकतो का? कधी करू की आम्हाला त्यातल्या 4 गोष्टी माहिती असतील तर. बरोबर. ते खंडेरायाचं जागरण होतं. आता जोगवा मागितला जातो देवीचा. हो हो. जोगा काय प्रत्येकाला भिक्षा दिलेली. ओम भवती भिक्षा आम्ही देही. ज्यावेळेला व्रतबंध होतो मी आता संस्कार विसरले म्हणून नाही तर प्रत्येक ज्ञातीमध्ये विद्याव्रत संस्कार हा आहेच आहे. म्हणजे 5 घरं भिक्षा मागायची त्यांनी. भीक आणि भिक्षा ही वेगवेगळी. तसं मग गोंधळांना काय दिलं तर जोगवा दिलाय. मग तो अनादि निर्गुण प्रकटली भवानी नाथांनी लिहिलेला जोगवा आहे. तशी खंडेरायाची वारी आहे. मल्हार वारी मोतियानी द्यावी भरून दयाळ वारी मोतियानी द्यावी भरून. आता ते सूरदासांचं पद येते मूळ. मग ती वारी मागितली जाते आणि मग अशा पद्धतीने हा जागरण गोंधळ हा पार पाडला जातो. तो त्याचं नेमकं काय आहे कितकी पद आहेत. आता ते आमचे चंदूभाऊ त्यांच्यासारखा पाठा नाही. सांप्रदायिक पाठा इतक्या ना जबरदस्त. आता सांप्रदायिक कोणी म्हणत नाही नाही बुवा हे ऐकायचं बुवा. तुकाराम मुवांनी रचलेला गोंधळ आहे ना. सुंदर मुख साजिरे कुंडल मनोहरी गोमटी वो अन नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी वो विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो अन कास पितांबराची चंदन सुगंधित साजीवटी. गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली वेल्हाळा गोंधळ. अहो हे आता माहिती असेल कधी जरी ऐकला तर तो म्हणेल तुकोबारायांचा गोंधळ म्हणावा. अति वरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो अन राजस तेजो राशी मिरवी शिरोमणी वेल्हळावो. कोटी रवी शशी प्रभात तेजे लोपल्यास कळावो अन नकळी ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीळा. माहिती असेल तर म्हणणार बुवा. आता काही ठिकाणी आहेत ते फुलवरा म्हणा बुवा. मग त्याचे शब्द म्हणजे काय की लक्षात घ्या. शिवपूर्व कालामध्ये मी तेच म्हणतो की या मराठी भाषेच्या अस्मितेतनं ती स्वराज्याची अस्मिता जागृत केली ना. भाषाच तुमची गेली तर काय राहिलं तुमच्याकडे. मग ते वाङ्मय काय ती पद काय 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 संत मंडळींनी त्या रचना केल्या ना. मग आता तो फुलवरा पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्नाकृती हो शोधुनी पाहता अवघे चराचर व्यापक घनसम सगळी दैवत गेली नाथांनी. म्हणले समर माझं देहच अर्पण करतो मला तू दर्शन का देईनास. तुझ म्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उदबोधे हा देह तुझ अर्पिला. हा देह अर्पण करतो म्हणले. असं ते सगळं खूप म्हणजे ना मन लागलं ना की वेडवून जातं. वेड लागतं या गोष्टींचं. असा तो जागरण गोंधळ तरी थोडक्यात सांगितलं. आता हा जागरण गोंधळ तो फक्त लग्नातच करतात का अजून इतर हौशासाठी. मला जगदंबेचं स्मरण करा आनंद 4 लोक बोलवायचेत घरी. आता किती पार्ट्या करतात. हा काय नाही तिथं काय म्हणजे नुसतं आपल्या याचं खायचं गप्पागप आणि काही अरे त्याचं जरा नामस्मरण करा. अहो पूर्वी घरातल्या मुलांची नावं सुद्धा का ठेवले. त्र्यंबक महादेव चंद्रकांत चंद्रशेखर दुर्गा का. आता ते कुठली तरी नाव गोळा करून का तर त्या निमित्ताने भगवंताचं नाव माझ्या मुखातून यावं. आता 4 टाळकी जमताय ना तुम्ही तर कधीतरी एकदा अरे मग गोंधळ करूयात. कधी करू शकता. हौशेसाठी करू शकता. माझ्या मनात आलं बुवा करायचं आहे गोंधळ करता येतो काहीच अडचण नाही. आता आत्ताच्या पिढीला असे बरेच प्रश्न पडलेत की आता अंगात येतं किंवा वारं लागतं म्हणजे ते नेमकं काय आहे. आता मला तुम्ही सांगा की आता हे गणेशोत्सवामध्ये ढोल ताशे वाजवतात आणि ढोल ताशे वाजवत असताना असे तुफान नाचत उड्या मारून कोण नाचतंय काय करतंय वगैरे. मग आपण काय म्हणतो अरे ह्याच्या काय अंगात आलं काय संचारला यायला. संचार तो संचार. आता तो संचार आहे ना तो कोणाला कशा पद्धतीत कशात नाही येईल. एखाद्याला त्या ढोलाच्या तालामुळे येईल. एखाद्याला काही नाही केवळ गोपालकृष्णाची मूर्ती बघितली मी आणि काय माझं ध्येयभान हरपलं. ध्येयभान हरपून नाचणं
ध्येयभान हरपून ऐकणं किंवा काय जे या ज्या म्हणी काही आहेत ते काय, तसंच त्या जगदंबेप्रती किंवा त्या दैवताप्रती एकंकार होणं बर आणि मग त्या अवस्थेमध्ये काय नाचणं किंवा ते आहे. म्हणजे पूर्ण असं भान विसरूनच ते नाचतात हा मी आता ते कोणाचं एखाद्यानी आता कित्येक जण हरिप्रसाद चौरसे यांची बासरी आहे किंवा सतार वादन आहे किंवा शास्त्रीय संगीतात सुद्धा अशा लहरी निर्माण करतात. ते तुमची तार कुठे कधी छेडली जाईल कशामुळे ती सांगता येत नाही ना. त्यामुळे तुम्ही जसे जसे भक्त आहात त्याच्यानुसार तुम्हाला मग ते जगदंबेचं काय किंवा खंडेरायाचं काय त्या वाद्यामुळे किंवा ती एकरूपता साधली गेल्यामुळे म्हणजे सतत तिचंच जर स्मरण असेल, कुलदेवता म्हणून माझ्याकडे बा जगदंबा आहे तर तिचं स्मरण आहे मला आणि मग त्यावेळेला तिचं काही म्हणलं जाते, वाद्य वाजवली जाते, तर ते एकंकार होणं येते म्हणजे संचार होणं येते. आता त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचाही भाग आहे पण तो किती आपण त्याच्यावरती मग तो प्रत्येकाच्या ना डोळसपणाने ते प्रत्येकाने तपासून घ्यावं. या गोंधळामध्येच म्हणजे की आता तुम्हाला सांगतो की परत 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 तेच होतं की आता जगदंबेला कुंकू, खंडेरायाला भंडारा. आता भंडारा पिवळा रंग का, तर पिवळा रंग उत्साह निर्माण करणार आहे. आता त्या रंगावरची त्या भंडाऱ्याची पद आहेत, पिवळा रंग पाहुनी सदा दंग झालो मल्हार. अहो किती म्हणजे केवढं साहित्य निर्मिती आहे त्याच्यामध्ये. आणि हळद, हळद मी आता कुठलीही जखम झाली काय म्हणजे तुमचं ते इन्फेक्शन झालं, आता त्या अमेरिकेत टर्मरिक लिट्टे काय सांगतात बघ तिथली मंडळी, 1000-1200 रुपयाला काय मला माहिती नाही, पण तिथे ते दूध हळद त्याचे एवढा पैसा आणि आमच्याकडे उपलब्ध आहे ते सगळं. बरोबर आहे. आणि ते देवाशी निगडीत आहे म्हणजे तर तो भंडारा लावावा, तो अंगावर उधळावा. तर पांडुरंगाला बुक्का, जगदंबेला कुंकू, भैरवनाथाला गुलाल, खंडेराय मल्हारीला भंडारा. तसं शिवशंकरांचा रुद्राक्ष, गळ्या कवड्याचे भूषणांबा उदोकार गर्दली. ही कवड्याची माळ. हे मी आत्ता गेलो तो जगन्नाथपुरी कोणार्क, तर तिथे मला या कवड्यांमध्ये प्रकार आहेत. म्हणजे भवानी कवडी, अंबिका कवडी, भट कवडी आणि मग त्याच्यानुसार राखाडी रंगाची कवडी असते तर ती त्या प्रत्येक देवतेला. पिवळी कवडी जी औषधी समजली जाते. तर ही 64 योगिनी आणि 11 रुद्र अशी शिवशक्तीची माळ मी प्रथम केली. ही मी म्हणलं आपण गोंधळ घालतो म्हणतो, लोककला द्या ते म्हणतो आणि मग हे यायला पाहिजे ना, न तर हे कुठनं मी बाहेर आणतोय विकत काय, म्हणजे तुम्ही मला हाकलूनच द्याल चालू काहीतरी सांगतो आपलं. तर ही अशी मग समाधान इतकं मिळतं ना मग. आणि मग हे जगदंबेचं नाव घेतच तर ही तिला प्रिय का, तर ज्या वेळेला 9 रात्र 9 दिवस युद्ध चाललं राक्षसांची आणि ते राक्षस मारले गेले, मग त्यांची हाडं मिळाले समुद्राला. मग त्या समुद्रातनं आलेल्या ज्या कवड्या त्या तिला भूषण आहेत. मी आता तुम्हाला सांगतो तुळजा भवानीच्या 7 पेटारे असे भरून वाहतात दागिन्यांनी, पण तिला मूळ जसं भगवंतांना गोपाळकृष्णांना तुळशी पान ती तुळा झाली आणि एवढे डागडागिने घातलेत पण एक तुळशीपत्र टाकलं आणि पारडं उचललं गेलं वरती. तसं एवढ्या मोठे वज्रटिके, गळा वज्रटिके, आणखीन काय काय शालू जरतारेत आणि इतके दागिने आहेत. पण जगदंबेला प्रिय ऐसांना ही गळ्या कवड्याचे भूषणांबा उदोकार गर्दली. असं ते खूप आहे त्याच्यात, किती बोलणार आणि काही नाही. अगदीच. आता इतर लोककलांबद्दल आपल्याला काय बोलता येईल. आता मगाशी वासुदेवांबद्दल आपला उल्लेख झाला, आता ते आपल्याला दिसेनासेच झालेत. वासुदेव म्हणा किंवा नंदी बैल, पण बैल तर खूप दिसतात. नंदी बैलवाले तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला बैल दिसतील, पण नंदी बैलवाले हे वेगळी मंडळी आहेत म्हणजे. तर मग त्याच्यावर बालगीत पण होते, ऐकते कोणी, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल काय. आता आमच्या लहानपणी आम्ही ऐकलेलं आहे. आता ते काय आता बालगीतही बदललीत सगळी आणि सगळंच हे झालेलं आहे. पण आता मूळ वासुदेवाच्या 3 जाती, पहिला पांगुळ, दुसरा कोकेवाला आणि तिसरा वासुदेव सरोदा. आता हे जे 2 आहेत ना ते झाडावर बसणार, यांना कोणालाही काही अपेक्षा नाही आहे काय, म्हणजे ते भिकारी नाही आहेत. कोका वाजवावा, भगवत भक्तीची गीतं गावी. वासुदेवाची वेळ साधारण झुंजूमुंजूच्या वेळेची,
म्हणजे उजाडतानाचं. एका हातात टाळ, दुसऱ्या हातात चिपळ्या, हा, नंतर मोरपिसांचा टोप, तो सुद्धा पागोटं बांधून त्याच्यावरती तो मोरपिसांची टोपी ठेवलेली, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा. आणि तो काय करतोय तर हरिनाम घेत. मी आता काही पदं वेगळी, मग संतांनी आता ज्ञानोबा माऊलींनी जे वासुदेव रचलेत ना, ओम नमो भगवते नमो वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्र न जपसिकाय, ओम नमो अवघडे म्हणायला. मग त्याच्यातनं ते सगळं तुमची कुंडलिनी आणि हे असं सगळं मांडलंय त्यांनी. पण माऊलींचा दुसरा आणखी एक वासुदेव येतो. घुळ घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती टाळ, झन झना नादर साळ, झन झना नादर साळ, बाळा पोटी मायरी घेल, बाळा पोटी मायरी घेल, मेल माणूस जीत उठविल, मेल माणूस जीत विठविल, वेळ काळा ते ग्रासेल, वेळ काळा ते ग्रासेल, आईसा वासुदेव बोलतो बोल. काय बोलत आलाय? तुकोबरायांनी रचला वासुदेव. आता हे वासुदेव येतात ते काय म्हणतात, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, दानपावलं. मग दानपावलं कोणत्या नावाने? पंढरपुरामंदी विठुबारायाला, आळंदी मंदी ज्ञानोबा देवाला, देहू मंदी ग तुकाराम बाबाला, हे दानपावलं दानपावलं, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवोनी भावे ऐका. याच्यात काय म्हणले, अरे प्रपंचात असा काय कुठं असा, पण तुम्ही हरिनाम सोडू नका, रामस्मरादी राम राम, रामाच्या पारी रामस्मरादी राम राम, असा सांगणार वासुदेव. पण आता मग हे का लोप पावले, कारण त्यांचं चरितार्थच चालेल ना. लोकांकडे पैसा भरपूर झाला, पण देण्याची दानत तुम्ही नाही. तिथं चॅरिटी आणि हे, पण तुमच्या दारात येतोय तो काय तुम्हाला काय ओरबाडून मागत नाही. मुठभर त्याला पसाभर धान्य द्या की, पावशेर तांदूळ चालतील, असे काय गल्ली जितकी आहेत त्यांनी थोडं थोडं करून पुरेसे आहे त्याला. बरं तुम्ही म्हणालात तर सकाळी सकाळी तो एखादा अभंग जास्तीचं म्हणून दाखवेल, तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही लक्षात घ्या की ह्याच्यात काय लोक असं म्हणतात ना, मला वपूंचं ना ते वाक्य खूप भावलं आणि पटलं मुळात. हे काय मंत्र आहे, हे अभंग आहे, हे काय हे म्हणले जातात, त्याच्यात काही काय. वपू काळ्यांनी त्या ह्याच्यात फार सुंदर एक वाक्य त्यांचं लिहिलेलं आहे. ते काय म्हणलेत की तुम्ही ज्या वेळेला प्रसन्नतेने सकाळी बाहेर पडता आणि एखादं तुम्हाला कोणीतरी शिवी देतो, शिवी दिल्यानंतर काय होतं, क्रोध उत्पन्न होतो आपल्याला. अरे काय मला उगाच शिवी, मग एका शिवीमध्ये जर क्रोध उत्पन्न करण्याचं सामर्थ्य असेल तर मंत्रामध्ये, अभंगांमध्ये, या लोककलाकारांच्या पदांमध्ये सामर्थ्य नसेल ते. अगदीच. आता या गोंधळांमध्ये मायेचा निजरूपाचा गोंधळ मांडलेला, आता अशी पदं आहेत एवढी त्याच्यामध्ये की जी म्हणली जातात. मग त्या पदांमुळे शक्ती संचारत नसेल, जागृती येत नसेल, आणि मग एखादा नाचायला लागला की तुम्ही बावडार का म्हणणार, काय काय संचार अंगात. तसं नाही आहे ते. तुम्ही किती एकंकार होता त्याच्याशी, त्याच्यानुसार तुमची पावलं थिरकायला लागतातच की, तुम्ही नाचायलाच लागतं. असं ते आहे तो वासुदेव. आता तरी आता माऊलींची पालखी प्रस्थान झालं, त्यामुळे ही सगळी मंडळी येतात, त्यामुळे आता काही 4-5 थोडेफार वासुदेव दिसले आपल्याला. पण हे राहिलं पाहिजे. आणि केवळ ती त्या लोककलाकारांची त्यांना जगवणं, त्यांना टिकवणं ही सगळ्या समाजाची जबाबदारी आहे ना. एक घटक जर गेला तर सगळा समतोल ढासळतो ना. त्यामुळे ती आवश्यकता आहे समाजाची सुद्धा हे लोककलावंत. आणि त्या पद्धतीने मग अशा आपला पिंगळ्याचा विषय निघाला, पिंगळा. तर आता मी खरं हे ना, हे अगदी नेमकं वाद्य आहे की नाही मला कल्पना नाहीये, कारण त्याचा मला अजून स्वर पाहिजे तसा येत नाहीये. त्याला खुडकी असं म्हणतात, ती त्याच्या गळ्यात अडकवलेली असते त्यांनी, असंही बंद असतात त्याला. आणि मग तो कमी जास्त स्वर, हे नाथपंथी बरं का, ही सगळी मंडळी आहेत ना ही नाथपंथी आहेत. तर तो वाजवत येतो असं, म्हणजे नवलवनाथा भैरीनाथा कालभैरवनाथा ज्ञानवनाथा तुकारामनाथा महाराजा, अशी पदं म्हणतात ते. मग आता याच्यामध्ये सांप्रदायिक याच्यामध्ये पदं लिहिलेली आहेत. बोल बोलत बोल पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देख पिंगळा महाद्वारी, अशी पदं आहेत त्याच्यात. मग तो पिंगळा आता
भारुडाच्या रूपात मांडला जातो. कारण आता तो काय दर दिवशीचा येणारा नाहीये तो, बरोबर. पण तो काय म्हणतोय, काय मांडणार आलाय ते असं सगळं त्याच्यामध्ये त्या भारुडातच मांडलं जातं. मध्ये मंचावरती कला गेली आता ही. आता रॅपर लावून काचेच्या वेष्टणामध्ये असं सगळं ते वा वा छान छान छान, पण हे टिकलं पाहिजे. अहो टिकलं तो दरवाजा येतील त्याचं जरा मान सन्मान करा. त्याला अगदी घरात नाही कुठेतरी त्याला चहा पाणी हे करा विचारा. तर असा सगळा विषय येतो. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोच आहेत. सो आता आपल्या पॉडकास्टचा एक रिच्युअल आहे की तुम्ही जाता जाता आपल्या आत्ताच्या तरुण पिढीला असा काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांना एक टर्निंग पॉईंट असेल त्यांच्यासाठी तो. नाही, बरेच बदल होतील. मी तर म्हणतो की काय माहिती का, की तुम्ही चरितार्थाचं साधन म्हणून या लोककलांकडे का बघू शकत नाही. मी म्हणत नाही आता सगळंच बदलत गेलंय. पूर्वी जशी काही लोक होती तशी तुम्ही आता वावरता वागता असं होत नाही. काळानुरूप बदल झालाय आणि आताची नवीन जी तरुण पिढी आहे ती प्रतिभावान आहे. त्यांना बुद्धी नाही का, त्यांना प्रतिभा नाही आहे का, तर तसं नाही आहे ना. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप नामांकित पद्धतीने खूप काही करताना दिसत आहेत. विविध मार्ग ते चालताना त्या वाटा चालताना दिसत आहेत. नवीन करू बघू म्हणतायत. मग हे जे सगळे हे कोणी जतन करायचं बाबा. आणि मसा मग एखाद्याच्या घरात वडील पैलवान असतात, पंजोबा पैलवान होते, आजोबा होते. अरे मग ते घरातलं काहीतरी बुवा तू ठीक आहे कुस्त्या करू नको पण व्यायाम तर करशील. आजोबा पंजोबा पैलवान होते म्हणणारे, अशी किमान तुझी तब्येत असेल की नाही. तसं हा वाणवसा केवळ कुटुंबाचा आहे का हो, नाही तो आपल्या हिंदू संस्कृतीचा आहे, तो महाराष्ट्र संस्कृतीचा आहे, या मातीचा आहे. मग तो वारसा जपणं ही सगळ्यांची जबाबदारी ना आपली. मग या तरुण मुलांनी आता की अरे हा वासुदेव येत होता बुवा, मग त्या वासुदेव येत होता त्याचा पोशाख काय होता, मग तो पोशाख मी इतर ठिकाणी वासुदेवाचा म्हणून मी तो कसा त्याचा मी प्रसार करू शकेन, त्याची जी पदं काय होती बुवा. अहो मला सांगा, हे कौशल्य प्रशिक्षण नाही आहे का हो, की तुम्ही टाळ असा हातात धरून तो वाजवता येणं. आता काय झालंय की पूर्वी जे सहज म्हणून शिकलं जायचं, म्हणजे पूर्वी मिमिक्री आर्टिस्ट जे होते ना, नकलाकार जी मंडळी होती, तो काय भांड्यावर नाव टाकणारा कसा ओरडतो, मदारी कसा ओरडतो, कपडेवाला कसा ओरडतो किंवा काय जे काय, त्या 17-18 जणांचे आवाज काढून पूर्वी लोकांचं रंजन व्हायचं, केलं जायचं. मग आता हा वासुदेव, हा पिंगळा जे उपलब्ध नाही, आंतरजालावरती सगळं आता काही काही थोड्या प्रमाणात तरी उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता, अनुभव घेऊ शकता त्याच्यातनं. मग त्याच्यातनं नवीन काय करता येईल. आणि खऱ्या अर्थाने आता आमच्या चंदू त्यांचे चिरंजीव, उच्च विद्या विभूषित, चांगला पदवीधर झाला, पण घरातली वृत्ती चालवतो, असा संबळ वाजवतो काढून, वा वा. मग तरुण मंडळींना आता तर तुम्हाला त्याच्याबरोबरही आणखीन काही हे म्हणजे आता ठिकठीक पूर्वी ना, आता त्याला एक वेगळी प्रतिष्ठा आली आहे. आपल्या इथे गुडलक चौकामध्ये कलाकार कट्टा म्हणला जातो. पूर्वी ढुंकून कुत्र विचारायचं नाही, जे काही खेळ व्हायचे गारुड, आता का आधुनिक गारुडाचाच खेळ आहे की तू. त्याचं हे बदललं, म्हणजे पद्धती बदलली सादरीकरणाची. तर अशा पद्धतीने खूप काही करता येऊ शकतं आणि ते तरुणांनी ते करावं. आणि मूळ जे मातीचं आहे ना ते विसरून नाही चालणार हो. इतकं उदंड दिलंय. मी मुळात सांगतो की ज्याच्याकडे काही नसतं ना, ते आमचे श्रीमंत म्हणायचे बाबासाहेब पुरंदरे की आईचं महत्व काय हो, आई म्हणजे काय. तर ज्याला ती आई त्याला नाही कळणार, ते ज्याला नाही आहे ना आई तो सांगेल अरे काय असते आई ती. तसं आमच्याकडे एवढी मोठी संस्कृती आहे प्रचंड. कित्येक देश असे की त्यांना संस्कृतीच नाही काही, त्यांना आगाना पिछा, ते शोधत असतात की आम्हाला काही सांगायला आहे का. आणि आमच्याकडे एवढं काही सांगायला असतं ना, आपण जर काही त्यातलं घेणार नसू तर आपल्यासारखे करंट आहे दुसरे कोण. तर तो अभिमान देश म्हणून इतर प्रांतांचं आपल्याकडे असणं, कला असणं, ते करणं ठीक आहे, पाहिजे, आवडू शकतं. पण सगळं सोडायचं दुसऱ्याच आपलं आता पंजाबीत काय असं म्हणायची यावी असं नाही करून चालणार. तर तो जो अगदी प्राकृत भाषेत फ्लेवर म्हणतात ना, तो महाराष्ट्राचा तडका हा दिसलाच पाहिजे ना. आता तुम्हाला सांगतो, धोतर का नेसायचं तर शिवलेलं वस्त्र नको म्हणून पूर्वी येतो ना. आता ठीक आहे, शिवलेली का धोतर घालतात ना मुलं, ठीक आहे बा, पण अहो याचे मूल्य शिक्षणाचे वर्ग नाही, याचे क्लासेस काढू शकतात लोक. इथे उत्तम पद्धतीने फेटा बांधणं. आत्ता
इतकी आवश्यकता आहे. लोकांचं चरितार्थाचं साधन झालंय. अनेक जण पैसे मिळवतात त्याच्यातनं. बरोबर. हे कौशल्य आहे हो तुमचं, कला आहे. कला. आणि मग फेट्याचे वेगवेगळे प्रकार, पागोट्याचे वेगवेगळे प्रकार. आता याच्यात नाही कवडी माळ, तुम्ही अशा वैविध्यपूर्ण जर कवडी माळा आणल्या आहेत आणि विक्रीसाठी, मग काय तुम्ही नेटकं नेमकं आणाल तर त्याला तुम्हाला उपलब्ध आहेच नाही बाजारपेठ. बरोबर. तर हे तरुणांनी याचा नक्की विचार करावा. अगदी मी अभ्यास हा गहन शब्द वापरणार नाही, पण किमान माहिती असावी की अरे काय आहे संस्कृती. कोणीतरी विचारलं आपल्याला बुवा तर काय बुवा. मी एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. मी परिक्रमेला गेलो होतो. नर्मदा मैयाने करून घेतली परिक्रमा 5 वर्षापूर्वी. एका ठिकाणी आश्रमात थांबलेलो होतो. मैया वाहतीये. 2 तरुण आले. मंडला जिल्ह्यामध्ये, आता थोडा आदिवासी भाग वरचा तो. आणि ते काय म्हणले की अहो आमच्याकडे पाहुणे रावळे येतात, आमचे नाते वगैरे, आणि वो पूछते की यार ये क्या देखने के लिए क्या है यहाँ पे, कहाँ घूमने चले. तर त्यांना माहितीच नव्हतं आपल्याकडे काय आहे ते. म्हणून मग त्यांनी काय ठरवलं की सुट्टीच्या दिवशी रविवारी, शनिवार रविवार जोडून आला तर आपल्या पंचक्रोशीच्या आसपासच्या सगळ्या भागा जी जागा आहेत त्या हिंडायच्या, इथली इतिहास शोधायचा. अरे इथे नेमकं काय बुवा, नर्मदा मैया एवढी, मग इथले आश्रम कोण आहेत, तपश्चर्या कोणी केले, आणि जर कोणी आलं तर त्यांना निश्चित आम्हाला सांगता येईल की चला इथे घेऊन जातो तुम्हाला, इथे हे घडलेलं आहे. तसं आत्ताच्या तरुणांनी हे करावं. हे गोंधळ असा घातला जातो आमच्याकडे, अशी प्रथा आहे. हा वासुदेव अशी प्रथा आहे. मी सगळ्या लोकांना म्हणत नाही, जोशी, मानभाव, सौर्य त्यातल्या त्यात नेमक्या आहेत, चांगल्या आहेत. त्याचंच मात्र तेवढं निश्चित करावं आणि ते ठामपणे मांडावं, कुठलाही न्यूनगंड नाही येता. एवढंच. म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. नुसता अभिमान नाही, पोकळ. कोणी काय म्हणलं अभिमान म्हणजे काय रे तू, नाही ते नाही, अभिमान आहे बरं का. अरे तसं कसं नाही, म्हणजे बुवा 4 गोष्टी म्हणून दाखवता आले काय. तिथं राष्ट्रगीताची मारावर पाठ असण्याची किमान करा ना. याला थोडा तुमचा रिदम आहे, त्याला चांगलं संगीत आहे, तुम्ही संगीत द्या. चित्रपटांमुळे पण काही झालेलं आहे. आता बऱ्याचशा चित्रपटांमध्ये ही गीतं आलेली आहेत किंवा काय. संत साहित्य खूप आहे, ते करावं. उदयोस्तु जगदंब.